हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग ऑल ऑफ यू. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके, हॅपी मॉर्निंग. येस, हॅपी मॉर्निंग. खूप छान एनर्जेटिक वाटतंय. वाटते काय मी कुठल्या अवतारात बसली आणि समोर ताई किती छान बसल्यात आवडून. थँक्यू, थँक्यू सो मच. ओके, चलो अगेन ज्यांचे कॅमेराज बंद आहे तर त्यांना विनंती आहे, सूचना आहे की एनर्जीचा क्लास आहे. जर एनर्जी हवी असेल तर मग कॅमेरा सुरू करायला लागेल तुम्हाला, अदरवाईज इथे काय चाललंय तुम्हाला काही कळणार नाही. ठीक आहे, ओके. आजचा वेबिनार झाल्यानंतर आहे ना जरा ब्रेक असणार आहे, मग नवीन काही कुठलं सेशन, नवीन वेबिनार असं काही नसणार आहे. आजचा सेशन खूप जास्त महत्वाचा आहे. अगेन मी इथे कोणीही नाही, तुम्ही इथे कोणीही नाही. सेशनच्या सुरुवातीला स्वतःची, तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि देवी पुढे नतमस्तक होते. जे काही असणार आहे ती वदवून घेणार आहे, तिच्या मुखातून, म्हणजे ती जे देणार आहे ते इथून येणार आहे. ठीक आहे, तर महाकाली आणि बगलामुखी या दोघी देवींबद्दल आजची ही चर्चा असणार आहे, विषय असणार आहे. तर माझी तेवढी पात्रता नाही, पण गुरु आज्ञा आहे म्हणून हा कोर्स तू घे असं वर्षभर झालं चाललंय ते. पण नवरात्रात याची साधना करणं हे जास्त सजेस्टेड आहे. सो हा कोर्स म्हणून तुमच्या समोर मी आणते आहे. तर जे काही असेल ते सगळ्यांनी नतमस्तक होऊन स्वीकार करायचा आहे. जे काही येणार आहे ते वरून येणार आहे. ओके, सो आपण पुढे जाऊया आणि विषय काय आहे ते समजून घेऊया. तर विषयाचं नाव आहे हुंकारा विथ हलीम. आता हुंकारा विथ हलीम हे कोर्सचं नाव आहे. हा एक साधारण 2 दिवसाचा कोर्स आहे, खूप काही मोठा नाहीये. कोर्स मोठा नाहीये, जिचा कोर्स आहे ती असीम आहे, अथांग आहे, अनंत आहे, संपूर्ण आहे. ओके, तर सगळ्यात आधी काही गोष्टी, प्रत्येक वेळेला आपलं असं म्हणणं असतं, एक स्वतःला आपण विचारतो किंवा जी व्यक्ती कोर्स कंडक्ट करते आहे तिला विचारलं जातं, तुम्ही असू दे मी असू दे, की ह्या कोर्समधून आमचा काय फायदा होणार आहे. बरोबर, पहिला प्रश्न हा असतो की आम्ही का कनेक्ट व्हावं, ह्या एनर्जीला आमचा काय फायदा होणार आहे. तर बघा, आज तुम्ही वेबिनारला आलेले आहात, मी वेबिनार कंडक्ट करते आहे. तर ह्या एनर्जीला कोण कनेक्ट होईल हा चॉईस तुमचा नसणार आहे, माझा नसणार आहे. ती वर बसलेली आहे महाकाली बगलामुखी, ती आज ज्याला निवडेल त्याला. ओके, पण कसं आहे की 60% नशिबाचा भाग आहे, 40% तुमचं प्रारब्ध आहे, तुमचं कर्म आहे, तुमचं शहाणपण आहे की मला आज एनरोल करायचंय की नाही आणि मला पुढे जायचंय की नाही. म्हणजे ही सुद्धा बुद्धी तुम्हाला दिली जाणार आहे. एनर्जी एक्सचेंज मॅटर नाही करत. जेवढे पण कोर्सेस या प्लॅटफॉर्मवर झालेले आहे जिज्ञासा गुरुकुलम, तुम्ही प्रत्येक कोर्सला आहात, काही जण काही कोर्सला आहात, तर तुम्हाला माहिती आहे जसं जसं तो कोर्स संपतो तुम्ही तो आत्मसात करतात, तर एनर्जी एक्सचेंज म्हणजे फीजची अमाऊंट नो मॅटर. तसं आजही काही फार फी नाहीये, ती ऑलरेडी ग्रुपमध्ये का दिली आहे, इतर वेळेला नाही दिली जात. तर हे जे विचार करण्याचं शहाणपण आहे, मी पुढे जाऊ की नाही, हे सुद्धा आज तुमचा चॉईस नाहीये, वरून जी तुम्हाला सद्बुद्धी मिळेल ती आहे. आता बघा, ह्या एनर्जीला कनेक्ट होणं ही साधी गोष्ट नाहीये. याच्यासाठी गुरुबळ लागतं. ज्याचं गुरुबळ चांगलं आहे त्याला बगलामुखीची साधना करता येणार आहे. वाईस वर्सा, बगलामुखीची साधना तोच करणार आहे ज्याचं गुरुबळ चांगलं आहे. ओके, तर बघूया कसं कसं होतंय. विषय काय आहे तो मांडण्याचा प्रयत्न करते. आपला विषय आता हा सुरू होता की ह्या कोर्सचा फायदा काय. ओके, आता एक छोट्याशा उदाहरणाने हे समजावून घेऊ आपण की एक छोटं मूल आहे,
ते आपलं मूल असेल किंवा आपण लहान असू त्यावेळची गोष्ट आठवा तुम्ही, की छोटं मूल एक ज्याला काही कळत नाही, एक 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, 4 वर्षाचं, आईकडे काहीतरी हट्ट करतं. काय हट्ट करतं? की मला भूक लागलीये, मला दूध दे. आई काय देते? दूध देते. जे मागितलं ते देते. आता दुसरं उदाहरण बघा, की हे छोटंसं मूल काय हट्ट करतं? मला भूक लागलीये, मला काहीतरी दे. मला भूक लागलीये, मला काहीतरी दे. मग आई त्याच्या पुढे भरपूर ऑप्शन देते. डाळ भात देऊ, भाजी चपाती देऊ, थोडासा मधल्या वेळेचा खाऊचा डबा जे म्हणतो आपण, चुरमुरे आहेत, भेळ आहेत, है ना, सँडविच आहे, पोहे आहे, उपमा आहे, अजून काय असेल कितीतरी ऑप्शन्स देते. म्हणजे आपण काय करतो लक्षात येतंय का तुम्हाला? आपण काय मागतो? मला नोकरी दे, नोकरी मिळते. मला प्रमोशन दे, प्रमोशन मिळतं, है ना. माझं लग्न होऊ दे, मग लग्न होतं. माझं कर्ज फिटू दे, माझी कोर्ट केस सुटू दे, तेवढंच मिळतं. पण ज्या वेळेला तुम्ही तिथे सरेंडर होतात, तुम्ही नतमस्तक होतात, त्यावेळेला कशी ती अनंत आहे, असीम आहे, जिला कुठलीही सीमा नाहीये, सगळं काही तीच आहे, महाशक्ती आहे, तर ती आपल्याला सगळं काही देते. आता तुम्हाला आत्मपरीक्षण करायचंय, मला कसली गरज आहे? स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या आयुष्यात काय चाललंय, मला कशाची गरज आहे, हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे. आणि जे जे तुम्हाला समोर दिसेल ते ते तुम्हाला मिळेल. पहिला फोकस कुठे जातो? मला पैसे हवे. पैसे का हवे? कारण घर हवंय, गाडी हवी आहे, बंगला हवाय, काहीतरी प्रॉपर्टी घ्यायची, काहीतरी कोर्ट केस सॉल्व्ह करायची, दागिने घ्यायचे, हाऊस मौज करायची, मुलांचं शिक्षण, पैसा, मुलांची लग्न, पैसा, है ना. पहिला फोकस आपला तिथे जातो आणि त्याच्या पाठोपाठ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या येतात. ओके. तर देवी पुढे स्पेसिफिक काहीतरी मागून, म्हणजे ह्या कोर्सचा मला काय फायदा होईल हा प्रश्न विचारून स्वतःला पण छोटं करू नका आणि तिला पण छोटं करू नका. येतंय लक्षात? आलं तर आलं, नाहीतर द्या सोडून. ठीक आहे. स्वतःलाही छोटं करू नका आणि तिलाही छोटं करू नका, कारण ती अमर्याद आहे, ती संपूर्ण आहे, है ना. आता हुंकारा विथ हनीम काय आहे तर, आणि नवरात्रीच्या आधी का असतो? ज्या वेळेला मागच्या वेळेला नवरात्रीच्या आधी आपल्याला पॉसिबल नाही झालं, वेगवेगळे कोर्सेस सुरू होते आणि ना मला वेळ होता ना तुम्हाला वेळ होता, हे म्हणण्यापेक्षा तिची ती इच्छा नव्हती, है ना. सो ते समहाऊ मागे पडलं. पण सारखं हे सुरू होतं की तू घे तू घे, आणि कधी कधी असं वाटत होतं मी खरंच घेऊ का हा कोर्स, मला अजूनही असं वाटतं मी खरंच कंडक्ट करू का, पण वरून आज्ञा येते की यस तू घे, तू कर, है ना. तर मी हा जो जिज्ञासा गुरुकुलम प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे आणि जेवढे काही कोर्सेस आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आता घेत आहोत, तर याची सुरुवात या कोर्स पासून झाली. सुरुवात म्हणजे माझ्या आयुष्यात हे आलं आधी. मनी नाही, ध्यानी नाही, नावाचं काही माहिती नाही, असलं काय नाव आहे, विचित्रच आहे, काही नाही. आणि ज्या वेळेला हा कोर्स माझ्या समोर आला त्यावेळेला इतकी पण बुद्धी नव्हती की कोर्स ज्या दिवशी आहे सेशन त्याच्या आधी हे कळालं होतं, काही दिवस किंवा महिने आधी, तर युट्यूबला गुगलला जाऊन सर्च करावं, एवढं पण डोकं नाही चाललं. म्हणजे तिला डायरेक्ट एका व्हाया नव्हतं यायचं, गुरुच्या थ्रू यायचं होतं. झालं असं, छान सुरू होतं लाईफ, फार काही नव्हते कॉम्प्लिकेशन्स, मस्त सुरू होतं. आणि DMIT रिपोर्ट माझा काढला आणि माझा DMIT रिपोर्ट काढल्याच्या नंतर असं झालं, त्या सरांनी मला सांगितलं की ह्या एक मॅम आहेत, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. आणि मी फार ते लांबणीत टाकलं, म्हटलं काय गरज नाही, सगळं छान सुरू आहे आणि कशाला कनेक्ट व्हा तेही माहिती नाही, ते पण क्लिअर सांगितलं नाही. मग तरी पण एक दोनदा त्यांनी विचारलं की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला का, असं तसं. मग म्हटलं चल एकदाच करून टाकू कॉन्टॅक्ट, काय कोड मॅम आहे आणि कशासाठी करायचंय.
मग हे सगळं झालं आणि चर्चा झाली भरपूर, आणि 1-1.5-2 तास फोनवर चर्चा झाली आणि लक्षात आलं मी हेच तर करते गेली 10 वर्ष, म्हणजे 2014 पासून. म्हणजे आता ही गोष्ट जुनी झाली, तेव्हा 7-1 वर्ष झाले समजा, की मी गेली 7 वर्ष हेच तर करते. मग मला काय गरज आहे त्या मॅमला नवीन कनेक्ट व्हायची? म्हणजे त्यांनी काय सांगितलं की वॉटर टेक्निक आहे, ग्रॅटिट्यूड आहे, फॉरगिव्हनेस आहे, लेट गो आहे, ऍक्सेप्टन्स आहे, अजून काय घेतलं आपण, माइंड आहे, है ना, ह्या सगळ्या गोष्टी. हेच तर करते म्हणून तर आयुष्य इतकं छान सुरू आहे, आणि मग काय गरज आहे पुन्हा नव्याने कनेक्ट होण्याची? मग नाही 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 असं ते सगळं सुरू होतं. आणि एक दिवस अचानक असं झालं की ठीक आहे बघूया, आणि मग ते बघितलं नक्की काय काय कंटेंट आहे. अगेन हेच सगळे कंटेंट होते. म्हटलं काय गरज आहे ना पुन्हा पुन्हा त्यात हे करण्याची, म्हणून म्हटलं नको. पण तिकडून चॉईस झालेला होता, माझी निवड तिकडून झालेली होती वरून, आणि ठीक आहे गेली, एक पाऊल मी पुढे टाकलं आणि हा कोर्स पदरात पडला ॲज अ गिफ्ट. ध्यानी मनी नसताना, यातलं काहीही माहिती नसताना, नाव नवीन, ओळखीचं नाही, असं जर असं वेगळंच काहीतरी वाटतंय, पण अजून अवकाश होता सेशनला, आणि असं काही डोकंच चाललं नाही की काय आहे हे आपण जर असं बघावं म्हणून, नाही. आणि जो काही तो कोर्स झाला हुंकारावी थालीम, आणि जी काही दीक्षा झाली, त्याच्यानंतर इतकं ते आयुष्य बदललं, जबरदस्त. म्हणजे ना सगळ्या गोष्टी शब्दात व्यक्त नाही करतायत, त्यातला हा काहीसा प्रकार. ओके, तर नक्की काय आहे मग? तर असं आहे, आणि नवरात्रीच्या आधी का आहे, कारण नवरात्रामध्ये खास करून आपण कुणाला पुजतो? देवीला. आणि तिची ऊर्जा कशी असते? खूप जास्त पॉवरफुल असते, खूप जास्त इंटेन्स असते, खूप जास्त पॉझिटिव्ह असते. घराची साफसफाई का केली जाते? उपवास का केले जातात? है ना, घराची साफसफाई करतो आपण, ती साफसफाई, आणि उपवास करून काय करतो? स्वतःचं शुद्धीकरण करतो. पण आता आजकाल काय चालू आहे? नवरात्रीत पण फराळाची इडली, फराळाचे ढोकळे. आजच सकाळी सकाळी फोन होता, गुगलवरून नंबर घेतला, जो मी 3-4 महिना म्हणजे वर्षापूर्वी जे काम थांबवलं, हे जास्त जोरात चालू झालं आपलं काम, क्लासेस. प्रियांश फूड्स म्हणून जो आपला ब्रँड आहे, तिथे सगळ्या प्रकारचे प्रीमिक्स आहेत. आता ते सगळं मागे सोडलं आणि आज सकाळी तसे प्रीमिक्स. आता नवरात्र सुरू होते, मग उपवासाचा ढोकळा, उपवासाची इडली, आणि सगळंच आहे प्रीमिक्स. तर हे असं सगळे उपवास कशासाठी आहे की काहीच खायचं नाहीये. म्हणजे काय करायचंय? आपल्या शरीराची शुद्धी करायची. कारण जे आपण काही खातो अन्न पदार्थ, त्याच्यामुळे काय होतं, एक तामसिक वृत्ती आपली हे होते, आणि त्या सात्विक इतकी जास्त पॉवरफुल असते ती ऊर्जा 9 दिवसात, त्याला आपण बीट नाही करू शकत, है ना. मग तिच्या सोबत आपल्याला अलाइन होता यावं म्हणून हे शरीर शुद्धीकरणासाठी आणि हे जागेवर राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी उपवास असतात. म्हणजे एकतर काहीच न खाणं, किंवा फळं खाणं, सात्विक खाणं. अजून काय काय उद्योग करतो आपण? चप्पल न घालणं, है ना. तर यस, ऑफकोर्स ज्यांचा विश्वास आहे त्यांनी केलंच पाहिजे, असं काही नाहीये. पण त्याच्या सोबत ऍडिशनल काय केलं पाहिजे? आपल्या आत जे आहे मद, मत्सर, अहंकार, है ना, ह्या ज्या वृत्ती आहे, आळशीपणा, लोभ, काम, क्रोध, हे सोडलं पाहिजे त्यातनं, है ना. तर ह्या गोष्टी आहेत. तर ही इतकी जास्त पॉवरफुल ऊर्जा असते, आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला काय करता येतं? माधुरी ताई माईक बंद करा तिकडून. तर देवीच्या एनर्जीला कनेक्ट होणं खूप इझी जातं. ऑफकोर्स तुम्ही वर्षभरात हा कोर्स करूच शकता, याची प्रॅक्टिस करूच शकता, पण नवरात्रामध्ये थोडासा इझीनेस येतो, पटकन ह्या ऊर्जेला आपल्याला कनेक्ट होता येतं. आता सगळ्यात आधी एक गोष्ट, की ह्या ज्या 2 देवी आहेत, ह्या कोण आहेत? दशमहाविद्यांपैकी एक आहेत. आता दशमहाविद्या म्हणजे काय? तर ज्या वेळेला
फार पूर्वीच्या काळी जी सती होती, तर ही जी सती होती तिला तिच्या पित्याच्या घरी प्रजापिताकडे काय करायला जायचं होतं, तर तो जो एक काय होता समारंभ होता, यज्ञ होता, बरोबर. तर त्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी जायचं होतं. आता तिथे सहभागी होण्यासाठी जायचं होतं, तर महादेव काय म्हणत होते की नाही जायचं. का नाही जायचं, तर इन्व्हिटेशन नाहीये. आणि हिचं आपलं काय म्हणणं होतं, माझ्या माहेरी मला कशाला इन्व्हिटेशन हवंय, मला जायचं. तिचा तो हट्ट होता आणि इकडे महादेव म्हणत होते नको नको नको. आता असं करत असताना तिला नाही म्हणून सांगितलं सतीला आणि महादेव गेले. आपलं काम काय, ध्यानस्थ बसायचं. आता नाही सांगितलं म्हटलं तरी सती जायला निघाली. महादेवांच्या लक्षात आलं. मग तिचा रस्ता अडवला पहिल्या ठिकाणी. मग काय झालं, राग वाढला. मला अडवलं, मला चॅलेंज दिलं, है ना. अरे काही तर कॅमेरेज ऑन करा, माझी लिंक नाही लागत. मग तुम्ही कसली एनर्जी घेताय, कसले कॅमेराज बंद आहेत. असं मग चॅलेंज दिलं, अजून राग आला. दुसऱ्या ठिकाणी तिने रस्ता निवडला, दुसरीकडून जायला लागली. पुन्हा महादेव आडवे आले आणि म्हणाले नाही जायचं. आता काय म्हटलं, आज पण तेच ना, नवरा जर कुठल्या गोष्टीला नाही म्हणाला तर काय करतो, अजून जास्त चौथातो. मला चॅलेंज दिलं, मी नाही करू शकत. ओरिजिनल क्वालिटी आहे, नैसर्गिक स्वभाव आहे. आणि ती तर पहिली होती, आपण तर त्याच्यानंतर नंतर नंतर आलेले आहोत, है ना. सो अजून राग वाढला, अजून संताप वाढला. तिसरा रस्ता निवडला. पुन्हा महादेव आडवे गेले, नाही जायचं, बोलवलं नाहीये, इन्व्हिटेशन नाहीये. अजून जास्ती राग. पुन्हा चौथा रस्ता. असं करत 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 ती सती 10 दिशांना गेली आणि रूप कसं झालं, उग्र 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 झालं. तर हे जे 10 रूप तिने घेतले, हे 10 रूप म्हणजे आहे दशमहाविद्या. आणि त्यातले जे 2 रूप आहे, महाकाली आणि मा बगलामुखी, तर ह्या ज्या 2 देवी आहेत त्यांच्या एनर्जीला आपल्याला कनेक्ट होता येतं. तर हे कनेक्ट कसं होता येतं, तर SK सैनी म्हणून जे आहे, तर त्यांनी हुंकारा विथ हलीम हा एक कोर्स आणला. आता हा कोर्स म्हणजे कसं आहे, आता तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, तिच्या एनर्जीला कसं काय कनेक्ट होऊ शकतो आम्ही, आमची एवढी पात्रता आहे का. साहजिक आहे. आणि आपण काय आहोत, गृहस्थ आहोत, फॅमिलीमध्ये आहोत आपण, है ना. आपली काही एवढी पात्रता नाहीये असा आपला विचार आहे, थॉट प्रोसेस आहे. पण बघा, तिच्याकडनं आलेले जे सिम्बॉल्स आहेत, तर त्या सिम्बॉल्सच्या एनर्जीचा हा कोर्स आहे. तिचे जे बीज मंत्र आहेत, त्या बीज मंत्रांचा हा कोर्स आहे. त्या एनर्जीला आपण अलाइन होतो, ठीक आहे. साक्षात त्या फॉर्मला नाही होते, म्हणजे ते खूप जास्त हेवी आहे. ते ना मी होऊ शकत, ना माझे गुरु, ना त्यांचे गुरु. ती एक आहेत, एक त्या साक्षात त्या बगलामुखीच्या मंदिरात जाऊन 9 दिवस नवरात्रीचे तिथेच असतात. हे इतकं सोपं नाहीये. आता कुठला कोर्स झाला होता आपला, वैदिक मंत्राचा, तर त्यात पण सांगितलं होतं की सगळे मंत्र तुम्ही स्वतः करा. पण तिथे एक बगलामुखीचा मंत्र आला होता, तिथे काय सांगितलं होतं, हा मंत्र आपण सिद्ध करू शकत नाही, आपल्याला त्याची परवानगी नाही. तो करायचा असेल तर ब्राह्मण पंडितजी त्यांच्याकडून करून घ्यावा लागेल. मग ही जी सगळी एनर्जी आहे ना, ती खूप पॉवरफुल आहे. पण हा कोर्स जो आहे तो सौम्य आहे आणि मेन म्हणजे सात्विक आहे. इथे काही तांत्रिक मांत्रिक असा अजिबात काहीही रोल नाही. जे आपण गृहस्थ आहोत, फॅमिलीमध्ये आपण राहतो, जेंट्स असेल किंवा लेडीज असेल किंवा विद्यार्थी असतील, तर आपल्यासाठी हा कोर्स आहे. आपण नक्कीच नो डाऊट या एनर्जीला स्वतःला कनेक्ट करून घेऊ शकतो. आणि खूप सात्विक आहे. अजिबात तुम्ही मनात हा विचार आणू शकत नाही की माझी जर ह्या सिम्बॉलची आणि ह्या मंत्राची दीक्षा झाली तर मी कोणाचं तरी काही बरं वाईट करू शकते. हे नाही करू शकत. पण ऑफकोर्स हे सांगण्याची गरज नाहीये की तुम्ही जर या एनर्जीला कनेक्ट झालात
तर ते आपोआप त्या गोष्टी गळून पडणार आहेत. कुठल्या? जर कुणी तुमच्यावर तंत्र मंत्र काला जादू काहीही केला असेल, नजरदोष केलेली असेल, पितृदोष असेल, काहीही असेल, तर ते आपसूक ते गळून पडणार आहे, कारण ही एनर्जी आहेच इतकी स्ट्रॉंग. आता कशी आणि किती स्ट्रॉंग? तर बघा, रक्तबीज नावाचा जो राक्षस होता, तर त्याने खूप तपश्चर्या केली, ध्यान साधना केली आणि ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून एक वरदान मागितलं. कुठलं वरदान? आणि देव कसे आहेत आपले सगळे? भोळे भाबडे सगळे देव. त्यांना आहे ना कुणालाच ते दुखवत नाही, फक्त तथास्तु म्हणतात, बाकी नाही, पुढचा विचार नाही, मागचा विचार नाही, फक्त तथास्तु. आपले स्वामी असू दे, कुठले महाराज असू दे, ब्रह्माजी असू दे, विष्णूजी असू दे, शंकर भगवान असू दे, तथास्तु म्हणतात ते फक्त. मग रक्तबीज त्याने त्यांना इन्व्होक केलं, साधना केली, तपश्चर्या केली, ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि वर मागितला, वरदान मागितलं. काय वरदान मागितलं? की जिथे जिथे माझ्या रक्ताचा अंश पडेल तिथे तिथे एक नवीन रक्तबीज तयार होईल. म्हणजे तो सेल्फ एक नवीन राक्षस है ना, मल्टिपल फॉर्म मध्ये, त्याचा कधीही नाश होणार नाही, तो अमर असेल. आणि राक्षस म्हणजे काय? असुरी वृत्ती, दानव वृत्ती म्हणजे काय? तर याचा संहार कर, त्याला त्रास दे, है ना, त्याच्यासाठी घातक ठर, कुठे युद्ध कर, काही कर, असं खूप ते प्रमाण वाढायला लागलं. कुणी त्याचा संहार करायला गेलं की काय व्हायचं? ते जे जितके थेंब रक्ताचे पडायचे तिथून नवीन रक्तबीज तयार व्हायचा तो राक्षस. मग आता सगळेजण कंटाळले, सगळी प्रकृती, निसर्ग, सृष्टी धोक्यात आली आणि मग काय झालं? सगळे लोक म्हणजे देव असतील आणि बाकी सगळे लोक असतील तर ते शिवजींकडे गेले, महादेवाकडे, आणि म्हणाले काय आता करा काहीतरी. त्यांचा धावा केला. मग महादेवाचा ज्या वेळेला धावा केला, महादेव ध्यानस्थ बसले. म्हणजे काय? थर्ड आयवर कॉन्सन्ट्रेट केलं. थर्ड आय मधून त्यांच्या एक अंश कुठे गेला? आत गेला, त्यांच्या कंठामध्ये गेला. कंठामध्ये काय होतं? विष होतं, निळ्या रंगाचं. आणि तिथून तो एक अंश पुन्हा थर्ड आय मध्ये आला आणि त्या थर्ड आय मधून तो बाहेर आला अंश, आणि तो अंश म्हणजे महाकाली. ओके. आता महाकालीच्या उत्पत्तीच्या अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातील. हीच आहे असं पण नाही, ही पण आहे आणि अजूनही बऱ्याच आहेत. काय आहे? आपलं जे हिंदू धर्म संस्कृती आहे है ना, तर याच्यामध्ये जे वेद आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत, तर याच्यात दाखले भरपूर आहेत. तर आपल्याला काय घ्यायचंय? आपलं भलं आहे का, आपला फायदा आहे का, आपल्यासाठी चांगलं आहे का, ऍक्सेप्ट करा. ओके. जसं मी ऍक्सेप्ट केलं आणि माझं छान चालू आहे, तर मला माझ्या गुरूंनी ही स्टोरी सांगितली, ती मी तुम्हाला सांगते. ओके. तर अगदीच प्रूफ वगैरे असं काही नाही. मी आधीच माफी मागितली की माझ्याकडे म्हणजे तेवढी आपली लेवल नाहीये की आपण त्या शक्तीविषयी बोलू. ओके. तर अशी स्टोरी, अशी आख्यायिका सांगितली जाते की तो जो थर्ड आय मधून अंश आला, ती कोण आहे? महाकाली आहे. आणि मग तिला काय ऑर्डर दिली गेली किंवा तिला काय काम सांगितलं गेलं किंवा तिला काय आवाहन केलं की याला संपव. कुणाला? रक्तबीज. आणि त्याच्यासारखे अजून अनेक राक्षस होते, तर त्यांचा संहार करून उद्धार करण्याचं काम तिला दिलं गेलं. ठीक आहे. तर ही आहे महाकालीच्या जन्माची कथा. आता कशा रंगात आली, तिचं रूप कसं आहे? फोटो जर बघितला असेल तर निळ्या रंगाचा आहे, बरोबर आहे. निळा रंग कुठे आहे? कुठे आहे निळा रंग? सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, बरोबर आहे. आणि तिघही चक्र कशासाठी आहे? आध्यात्मिक प्रगती, पॉझिटिव्ह थॉट्स किंवा डिव्हाइन थॉट्स यासाठी आहेत. ओके. देन नेहमी कसा असतो तिचा फोटो? जीभ बाहेर असते. जिभेचा कलर फोटोमध्ये नेहमी कसा दाखवतात? रक्तरंजित, लाल 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 भडक. कुठे आहे हा रंग?
कुठे लाल रंग? मूलाधार चक्र. मूलाधार चक्र. मूलाधार चक्रामध्ये लाल रंग आहे, है ना. सो मूलाधार चक्र कुठे कनेक्ट आहे? अर्थ इलेमेंट, मदर अर्थ. मदर अर्थ मधून काय येतं तर मटेरियल लाईफ येतं. आणि मूलाधार चक्राला काय हवं आहे? मटेरियल लाईफ हवं आहे, किंवा जे ऑलरेडी आहे ते ऍक्सेप्ट कर, समाधान त्यामध्ये मान आणि ते एन्जॉय कर, हे हवं आहे. बरोबर आहे. सो तुमच्या क्राउन चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत तुमचं संपूर्ण लाईफ बॅलन्स करण्याचं काम त्या महाकालीचे जे सिम्बॉल आणि बीज मंत्र या कोर्समध्ये दिलेले आहे तर त्यांच्याकडे आहे. हे सौम्य रूपात असणार आहे. जरी महाकाली आपल्याला दिसत असली उग्र रूपात, तर काही ठिकाणी तिचं सौम्य रूप सुद्धा आहे. ओके. तर ज्या वेळेला ह्या सगळ्यांचा संहार करणं तिचं सुरू होतं काम, त्यावेळेला कशी आली ती मैदानावर? जीभ बाहेर, डोळे मोठे आणि हूम. तर हा जो काही तिचा हूम बाहेर आला की नाव आय एम रेडी टू बॅटल. मी युद्ध करण्यासाठी, मी लढाई करण्यासाठी, मी संहार करण्यासाठी आणि उद्धार करण्यासाठी मी आता रेडी आहे. तर हा जो हुम आला तिथून आहे तो हुंकारा. ओके. तर हे आहे. ठीक आहे. आता आपलं सुद्धा काय आहे, आता आपण तर काही राक्षस नाहीये, पण आहे राक्षसाचे गुण आपल्यात आहे. कुठले कुठले गुण आहे? लेझीनेस आहे, जलस आहे, मद मत्सर, गॉसिप, अजून काय? कॉम्पिटिशन. अजून काय आहे आपल्यामध्ये? अहंकार, स्वीट वर्ड इगो, मी, है ना. जिथे हवा तिथे हवाच आहे, पण जिथे नको हवाय ना कधी कधी तिथे पण येतो. तर हे सगळं बॅलन्स करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. ओके. आता हे झालं महाकालीबद्दल. आता बगलामुखी काय आहे? तर अगेन अशी एक आख्यायिका सांगितली जाते की मदनासूर नावाचा एक राक्षस होता, म्हणजे मदन नावाचा जो असुर होता, तर त्याचाही सेम ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतलं साधना करून, आणि ब्रह्माजी आपले आले, तथास्तु केलं. काय मागितलं होतं याने? तर मी जे जे बोलेल ते शुद्ध होईल, सत्य होईल, ते फॅक्ट होईल. आणि दानव होता, असुर होता, राक्षस होता, तर काय केलं? ज्या चुकीच्या गोष्टी आहे, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे, त्या मुद्दामून बोलायच्या, जास्त प्रमाणात बोलायच्या. चंद्राला ग्रहण लावलं, कधी सूर्याला ग्रहण लावलं, है ना, कधी भूकंप केला, कधी जलप्रहार हे केलं, हे सगळं झालं, वादळ आलं. तर असं मुद्दामून ह्या घडामोडी करायला सुरुवात केली. निसर्ग सगळा, प्रकृती सगळी धोक्यात आणली. मग सगळे कुठे गेले पुन्हा? डिस्ट्रॉयर कोण आहे? महादेव आहे, नाश करणारे, है ना. मग महादेवाकडे सगळेजण गेले, आवाहन केलं, त्यांना विनवणी केली, रिक्वेस्ट केली आणि म्हटले की थांबवा हे आता. मग आता महादेव म्हटले चला विष्णूजींकडे जाऊया. मग सगळे विष्णूजींकडे गेले, त्यांना सगळं सांगितलं की आता तुम्हीच काहीतरी करा. महादेवांनी त्यांना विनंती केली. मग त्यावेळेला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 400 वर्ष तप केलं कुणी? विष्णूजींनी. आणि त्यानंतर बगलामुखीची उत्पत्ती झाली एका नदीतून. बगलामुखी कशी? एका बगळ्यावर बसून आली. तिचे वस्त्र पिवळ्या कलरचे, तिचे आभूषण पिवळ्या कलरचे, सगळं काही पिवळं, तिचा ऑरा लख लख पिवळ्या कलरचा. मग तिला पितांबरा पण म्हटलं. ओके. मग ह्या पितांबरेला अजून कुणी आवाहन केलं? ज्या वेळेला कौरव पांडव युद्ध सुरू होतं त्यावेळेला अर्जुनाने आणि भगवान श्रीकृष्ण यांनी युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून पितांबराची साधना केली. अजून कुणी केली?
तर ज्या वेळेला रावण आणि राम यांच्यामध्ये युद्धाची तयारी झाली, त्यावेळेला रावणाचा मुलगा मेघदूत याने सुद्धा तयारी सुरू केली युद्धाची, बगलामुखीची. मग आता प्रभू श्रीराम यांना ही वार्ता मिळाली आणि त्यांना माहिती होतं यज्ञ जर पूर्ण झाला तर युद्ध काही जिंकता येणार नाही. म्हणून मग लगेचच हनुमानाला, वानरसेनेला पाठवलं. हनुमानाने तो यज्ञ थांबवला वानरसेनेला सोबत घेऊन आणि त्याच्यानंतर मग रामाचा विजय झाला. आता बघा, जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल किंवा तुम्ही नॉलेज घेत असाल, नेहमी तुम्हाला ज्ञानाची भूक असेल, तर तुम्हाला हे माहिती असेल की पॉलिटिशियन्स, मोठमोठे बिझनेसमॅन, वुमन आणि हे जे टीव्हीवर बघतो आपण ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस, तर हे बगलामुखीच्या मंदिरात जातात किंवा मोठे मोठे स्पिरिच्युअल लीडर्स आणि मा बगलामुखीला तिथे प्रार्थना करतात, आवाहन करतात, विनंती करतात. त्यांचं जे काम असेल, त्यांना जे टेंडर मिळणं असेल, त्यांचं जे प्रमोशन असेल, त्यांची मूव्ही हिट होणं असेल, तर हे सगळं होण्यासाठी आधी बगलामुखीकडे जातात. आता जसं आपलं वैदिक मंत्राचा कोर्स झाला तसा शाबर मंत्र आहे, तर त्याच्यातले असे काही मंत्र आहेत किंवा त्याच्यात तिलक आहेत, काही तिलक आहेत लावण्याचे. तर हे जे लोक आहे सभेला हे करण्यासाठी जातात, किती लाखांच्या सभा असतात किंवा मूव्ही पण किती करोडो लोक बघतात. तर हे जे असे इतके पॉप्युलर, फेमस, सक्सेसफुल होतात ना, तर हे असे काही मंत्राज आहेत, अशा काही सिद्धीज आहेत, अशा काही एनर्जीज आहेत, असे काही तिलक आहेत की ते करतात, वापरतात, इन्व्होक करतात. आणि आपण कुठे अडकतो, याचा मला काय फायदा होईल, मी ही फी भरल्यानंतर. आपण तात्पुरता तेवढाच विचार करतो. तर इतके सक्सेसफुल लोक आहेत आणि यांच्या यादी प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन यांनी सुद्धा बगलामुखीला आवाहन केलेलं होतं. तर जर इतके सक्सेसफुल आणि इतके मोठे लोक जर ह्या एनर्जीला जाणीवपूर्वक इन्व्होक करतात, तर आपण का करू नये, संधी मिळाली तर, है ना? तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आता तुम्ही जर बघितलं ना युट्यूबवर, तर असे खूप ऍक्टर लोक आहेत की ज्यांच्या इंटरव्ह्यूज आहेत की ते रेकी वापरतात. अशा काही सिद्धी आहेत, असे काही जे कोर्सेस आपण घेतोय, तर यातल्या काही हिलिंग मॉडॅलिटीजला ते ऑलरेडी कधीपासून कनेक्ट आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ते वापरतात. ओके, तर ज्या वेळेला आपली एनर्जी डल होते, आपल्याला निगेटिव्ह थॉट्स येतात किंवा मी आता काहीच नाही करू शकत किंवा मला काही करायचं नाही किंवा मी तर स्टक झाले, असे ज्या वेळेला थॉट्स येतात, त्यावेळेला ह्या एनर्जीज काय करतात, आपल्याला अपलिफ्ट करतात. म्हणजे जस्ट तुम्ही त्या सिम्बॉलकडे बघा किंवा जस्ट तुम्ही त्या महाकालीच्या फोटोकडे बघा, बगलामुखीच्या फोटोकडे बघा, तर ती एनर्जी तुमच्यामध्ये लगेच संचार करायला लागते. ओके, तर ह्या अशा गोष्टी आहेत. मग जसं हुंकारा कुठून आलाय, तर महाकालीकडून आलाय, तसं हलीम कुठून आलाय, तर बगलामुखीकडून आलेला आहे. ओके, तर आता हे जे सिम्बॉल्स आहेत किंवा कोर्समध्ये जे यांचे बीज मंत्र असणार आहे, तर ज्यांना कुणाला सक्सेसफुल व्हायचंय, लीडरशिप हवी आहे, ओके, किंवा लर्निंग, म्हणजे आता बघा हा कोर्स शिकणं असेल तर हे पण काय आहे, एक प्रकारचं लर्निंग आहे. आता हे लर्निंग करून आपण काय करणार आहोत, तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपली काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. जे पण प्रारब्ध आहे ते सगळं गळून पडणार आहे आणि आपण मूव्ह ऑन करू शकतो. तर विद्यार्थी असतील किंवा वर्किंग प्रोफेशनल असतील, त्यांना त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये, तो बिझनेस असेल किंवा जॉब असेल, तिथे जर ग्रो व्हायचं असेल, तिथे जर इझीनेस हवा असेल, स्मार्ट वर्क हवं असेल किंवा कोर्ट केस सॉल्व्ह करणं असेल, तर बगलामुखी ह्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. ओके, आता बगलामुखीला संस्कृतमध्ये म्हणजे बगला
त्याला वगुला पण म्हणतात. तर व म्हणजे शत्रूंचा नाश करणारी, गु म्हणजे रिद्धी आणि सिद्धी देणारी, आणि ला म्हणजे काय तर इंटेलिजन्स आणि विस्डम देणारी. इंटेलिजन्स म्हणजे काय हुशारी, आणि विस्डम म्हणजे काय ती आलेली हुशारी योग्य ठिकाणी वापरण्याचं शहाणपण है ना. तर हे आपल्याला देते. आता अजून त्याचा एक अर्थ काय आहे पितांबराचा, कनेक्टेड टू ज्युपिटर एनर्जी. पितांबरा संपूर्ण पिवळी आहे, आभूषण, वस्त्र, ऑरा, बगळा, एव्हरीथिंग येल्लो आहे. ओके, सो ही एनर्जी कुठे जाते, ज्युपिटर गुरु ग्रहाकडे जाते. आता गुरु जर स्ट्रॉंग असेल तर ही शक्ती आयुष्यात येईल, आणि हिला जर कनेक्ट होण्यासाठी काय पाहिजे तर गुरुबळ पाहिजे आहे. तर ह्या गोष्टी आहेत. कुणा अजून राक्षस तर भरपूर, जसं आपण आता नवरात्रीमध्ये पाठ करतो किंवा आरती करतो तिथे येतं शुंभ निशुंभ, चंड मुंड, रक्तबीज है ना. तर ह्या सगळ्या राक्षसांचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. तुमच्या लाईफच्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला अपलिफ्ट करायचं असेल, तुमच्या लाईफच्या कुठल्याही एरियामध्ये ऑब्स्टॅकल असतील आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल, ते फिजिकल लेवलला असेल, मेंटल लेवलला असेल, इमोशनल असेल, तर तिथे सगळीकडे इव्हन स्पिरिच्युअल ग्रोथ सुरू करायची आहे. खूप दिवस वाटतंय की मी काहीतरी केलं पाहिजे, ध्यान साधना तपश्चर्या, मला काहीतरी इंट्युशन आले पाहिजे किंवा मला शांत वाटलं पाहिजे. आता काही लोक काय म्हणतात, आम्ही ध्यान साधना करायला बसलो की आमचं डोकंच जागेवर राहत नाही, खूप फ्रिक्वेंटली खूप विचार येतात. कुणाकुणाला होतं असं. आता बरेच लोक इथे जुने आहेत त्याच्यामुळे मे बी तुम्हाला होत नसेल, पण होतं असं की नाही होत. तिथल्या तिथेच मान हलते अगदी हळूवार, पण है ना. ऍक्सेप्ट करू की नको, तर ऍक्सेप्ट करा. कसं करा मला सांगा. तुम्ही ज्या वेळेला कुठल्याही साधनेला बसतात, ध्यानाला बसतात, किंवा साधा शब्द आपला मेडिटेशन, मराठी नाही इंग्लिश शब्द, इंग्लिश सोपं वाटतं जास्त, मेडिटेशन करायला बसतो आपण, त्यावेळेला तुमचं किडनी सुरू आहे का, फुफ्फुस, जठर, यकृत, लिव्हर, लहान आतडे, मोठे आतडे, श्वसन नलिका, अन्न नलिका, 5 सेन्स काहीतरी ऐकू येतंय है ना, किंवा काहीतरी गार गरम फील होतंय, स्मेल येतोय, सगळं सुरू आहे. ब्रेन का डेड करायचंय तुम्हाला, येते लक्षात. तर ते बाय प्रॅक्टिस होतं. तर जसं जसं तुम्ही या हिलिंग मॉडॅलिटीज मध्ये पुढे पुढे जातात ना, तर तसं विचार जागेवर असणं है ना. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन का नसतं, किंवा आपल्याला डिसिजन मेकिंगची पॉवर आपल्यामध्ये का कमी आहे, कारण खूप जास्त विचार येत आहेत. विचार ज्या वेळेला शांत होतील है ना, तर त्यावेळेला काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वाढणार आहे, कॉन्फिडन्स वाढणार आहे, आणि डिसिजन आपण पटकन घेऊ शकतो, योग्य घेऊ शकतो. पण काय करतात लोक, असं काही सुरू करायचं म्हटलं की नाही नाही नाही, ते विचारच खूप येतात, मग तो टाइमपास होतोय उगाच 10 मिनिटं बसून मेडिटेशनला. पण नाही, तुम्ही जसं 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 एनर्जीला कनेक्ट होत जातात, जसा 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 अवेअरनेस येत जातो तुमच्यामध्ये की अरे अशी पण हिलिंग मॉडॅलिटी आहे, ही पण आहे, ती पण आहे, ऍटलिस्ट नॉलेज घ्या. एनर्जीला कनेक्ट व्हाल नाही व्हाल पुढची गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट ते काय काय विषय आहेत ते समजून घेत चला, आणि जरा शांत बसत चला. तर जर सगळे इंद्रिय आणि सगळे अवयव सुरू आहे तर लगेचच कशाला ते हवंय ना, ब्रेन डेड व्हायला. शांत विचार काहीच नको आम्हाला है ना. तर काय आहे की जसं जसं तुम्ही डीप 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 एका पुढच्या 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 मॉडॅलिटीकडे जातात ना, तसं तसं तुमची कॉन्फिडन्स पॉवर. हा, अजून इथं काय सांगितलं होतं तुम्हाला, वाक्सिद्धी.
वाक्सिद्धी ह्या कोर्समुळे. आता जी साधना आहे, जी प्रॅक्टिस आहे, तर ती काही फार विशेष नाहीये आणि आपण जसं इझी करून घेतो किंवा सांगतो तसंच आहे. पण यस, ऑफकोर्स 5 मिनिटं तरी वेळ काढायलाच लागेल, एका जागेवर बसावंच लागेल, है ना. तर ती जी 5 मिनिटाची 10 मिनिटाची जी काही प्रॅक्टिस असेल आणि ती जर तुम्ही आत्ता नवरात्रीत सुरू केली, 21 दिवसाची साधना, किंवा तुम्ही संकल्प घ्या 21 दिवसात करायची की 9 दिवसात की 11 दिवसात, अप टू यू. तर याच्यानंतर काय होणार आहे, वाक्सिद्धी प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्ही जे बोलाल ते होणार आहे, जसं ते मदनासुराचं झालं. आता काय होतं हे झाल्यानंतर आपल्यालाच कळतं काय बोलायचं काय नाही बोलायचं, कळतं. आणि हे कळल्यामुळे काय होतं की आपला ऑरा खूप जास्त त्याच्यात स्ट्रेंथ येते. काय करतो आपण, मनातल्या मनात पण काहीतरी बोलतो ना, आणि ते कुठे जमा होतंय, वरती खाताबुक आहे, कर्म. काही एक थॉट आला, पॉझिटिव्ह कर्म निगेटिव्ह कर्म, तुम्ही ऍक्शनच घेतली पाहिजे अशी नाहीये. तुम्ही मनातल्या मनात जे बोलताय ते पण कर्म आहे. ह्या कोर्स नंतर काय होतं की तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की काय बोलायचंय काय नाही बोलायचंय. आता आपलं काय चॅन्टिंग सुरू आहे, सक्सेसच मिळत नाही, मनी फ्लोच नाहीये, है ना. असतात ना असं आपलं, मला तर वेळच नाहीये, ते तथा असतो, ते बसलेलेच वरती सगळे लोक, महाराज असतील, स्वामी असतील, ह्या सगळ्या देव्या असतील, देव असेल, तथा असतो तथा असतो, त्यांचं आपलं ते सुरूच असतं. आणि आपल्यासोबत मग तेच होतं. मग इथे जे काही नियम दिलेले आहेत, आणि आता बघा रेकी महाशक्ती आहे, डे 1लाच सांगितलंय, त्याची तुम्ही अनुभूती पण घेतलेली आहे, पण ती आपल्याला अशी दिसते का, जस्ट आपण ती फील करतो. एक रे ऑफ लाईट आहे, युनिव्हर्सची शक्ती आपण तसं म्हणतो तिला, बरोबर. पण इथे काय आहे, ऍक्च्युअल ती आहे, एक फिजिकल फॉर्म मध्ये आपल्याला ती दिसते, जाणवते, ती मूर्ती आहे, तिला आपण पूजतो, तिचं सत्व आपण जपतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. तर ही ऊर्जा जी आहे, मग तिथे जे नियम घालून दिलेले आहेत की इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वाक्सिद्धी होणार आहे. मग आपोआपच आपल्याला कळतं की काय बोलायचं काय नाही बोलायचं. आणि एकदा का बोलतो, कुठून कुठून बोलतो आपण, इथे विचार करतो आणि तो थॉट इथे जातो मेंदूमध्ये, आणि तिथून मग वाणीमधून बाहेर येतो. म्हणजे इतका तुमच्यावर कंट्रोल येतो, स्वतःचा स्वतः आपोआप इतका कंट्रोल येतो, आणि ते तुम्ही इतकं व्यवस्थित विचार करायला लागतात, तुमच्या थॉट प्रोसेसवर इतकं छान ते काम होतं, आणि आपसुकच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण अट्रॅक्ट करतो आपल्या ऑरामध्ये, आपल्या थॉट्समध्ये, आपल्या माइंडमध्ये. आणि मग तसंच आपल्यासोबत घडायला लागतं. आणि जे काही आपले कर्मास आहेत ना, ते मग इज इक्वल टू बॅलन्स सगळीकडे व्हायला लागतात. आणि सगळीकडे बॅलन्स झाला की मग एकूणच जे मटेरियल लाईफ आहे ते पण बॅलन्स होऊन जातं. सो असं स्पेसिफिक काही नाहीये, पण यस ऑफकोर्स असं म्हटलं जातं की जिथे बगलामुखी तिथे कोर्ट केस सॉल्व्ह करणं असेल, किंवा इंटेलिजन्स असेल, विजडम असेल, ह्या गोष्टी आहेत. जिथे महाकाली आहे तिथे स्ट्रॉंग प्रोटेक्शन आहे, म्हणजे तुमच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही. बऱ्याच रेमेडीज केल्या असतील तुम्ही, काला जादू, ब्लॅक मॅजिक, नजरदोष काढण्यासाठी, ठीक आहे. पण हे केल्यानंतर ते असं गळून पडतं, आणि असं का ते स्ट्रॉंग प्रोटेक्शन शिल्ड येतं की कधीही कुणीही तुमच्या सोबत तसं करू शकत नाही. ओके, सो एक स्ट्रॉंग प्रोटेक्शन शिल्ड, आणि एक असं छान, आई कसं आपल्या बाळाला गोंजारते तसं ते एक फिलिंग येतं. तर असं हे सगळं आहे हुंकारा विथ हलीम. तर असं खूप सिलेबस आहे, असं काही नाहीये. आपल्याला चक्रास समजून घ्यायचे. हा यस, महत्वाची गोष्ट राहिली, आपण आतापर्यंत 7 चक्रास बघितले, तसं चक्र भरपूर आहेत, 100+ आपले हे चक्र आहेत. आता त्यातल्या मेन 7 चक्रांवर आपण काम करतो, बरोबर आहे. पण या कोर्समध्ये
ॲडिशनल अजून 2 जे चक्राज आहे, गुरु चक्र त्याला म्हणतात. तर त्या गुरु चक्रावर काम केलं जातं आणि नाडी आपल्याला माहिती आहे, इडा, पिंगला, सुषुम्ना, चंद्र, सूर्य आणि अजून काय म्हणतात मराठीत, ह्या ज्या 3 नाड्या आहेत. तर पुढची जी नाडी आहे ब्रह्मनाडी, त्यावर इथे काम केलं जातं या कोर्समध्ये. गुरुचक्र 2 ॲडिशनल होतील 7 चक्रापेक्षा. त्याच्यानंतर 3 नाडी ज्या आहेत त्यात ॲडिशनल ब्रह्मनाडीवर काम होईल. त्यानंतर सिम्बॉल्स जास्ती नाहीये, 3 सिम्बॉल आहे मेन. ओके, ओनली 3 सिम्बॉल आहेत, ते खूप जास्त पॉवरफुल आहे. आणि बीज मंत्र आहेत दोघं देवींचे, हे सगळं असणार आहे. आता बेसिक माहिती इथे झालेली आहे, अजून थोडीशी माहिती ॲक्च्युअल कोर्समध्ये होईल. ह्या सगळ्या सिम्बॉलची किंवा बीज मंत्राची माहिती किंवा ब्रह्मविद्या काय, गुरुचक्र काय, त्याचं स्थान कुठे आहे, गुरुचक्र किती आहेत, असं सगळं होऊन दीक्षेची प्रोसेस होईल. मला वाटतं सोमवारी आहे का घटस्थापना, है ना? हा, तर माझा विचार आहे उद्या शनिवार रविवार एक्झॅक्टली 2 दिवस आधी का घेतलंय हे, की आपल्याला मग घटस्थापनेला दीक्षा करून त्या दिवसापासून जी प्रोसेस आहे सिद्धीकरणाची मग ती सुरू करता येईल. आणि सिद्धीकरण म्हणजे अजिबात मग सुतके, विरदीये, बाईये, माणूसे, पिरियड्स आहे नाही, काहीच नाही. ते सगळं कुठे आहे, ज्या वेळेला आपण ते घट बसवतो, तिथे ज्या वेळेला आपण पाठ करतो, आरती करतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तिथे ते सगळं यस ऑफकोर्स आपल्याला पाळायला लागतं. ओके, पण ह्या ज्या प्रॅक्टिस आहे, हिलिंग घेणं जे आहे, ओके, तर या हिलिंग मध्ये आपल्याला हे काहीच नसतं. जसं आपण शिवरेकी, गणेश रेकी, तिथे पण काय सिम्बॉल व्हिज्युअलाइज करतो, आपण सिम्बॉल घेतो चक्रांवर, है ना. तर तसंच देवीची जी ऊर्जा आहे, हुंकारा विथ हलीमची जी ऊर्जा आहे, तर त्या ऊर्जेला किंवा त्या याला कनेक्ट होण्यासाठी हे कशाचंही बंधन नाहीये. तुम्ही पृथ्वीच्या पाठीवर कुठे असा तर ते काहीच नाहीये, तुम्ही सेल्फ हिलिंग घेऊ शकता. आणि यस ऑफकोर्स तुम्ही इतरांना सुद्धा हिलिंग देऊ शकता, पण इन ब्रॅकेट, इन स्मॉल लेटर्स, नियम आणि अटी लागू. 11 दिवस किंवा 9 दिवस किंवा 21 दिवसाची साधना. ओके, साधना सुरू करण्याच्या आधी ॲक्सेप्टन्स, लेट इट गो, फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड, अजून काय, या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतील. ओके, नाहीतर तुम्ही तर सांगितलं की स्ट्रॉंग प्रोटेक्शन आहे, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही, आणि मी कोर्स केला आणि माझ्यासोबत असं झालं, तर असं भांडायला यायचं नाही. ही काही माझ्या खिशातली ऊर्जा नाही, ती तिची महाकालीची बगलामुखीची आहे. ओके, आणि जोपर्यंत हे मडकं आहे आपलं गच्च भरलेलं गढूळ पाण्याने, हे जोपर्यंत रिकामं होत नाही तोपर्यंत रिझल्ट दिसत नाही. मी नेहमी एक्झाम्पल देते, कुठलं, दिंडोरा पिटवतो आपण गणपती आले की, बाई आता दसरा काढावा लागेल, बाई मला आता दसरा काढायचा. मी खूप ऐकला हा शब्द माझ्या आजूबाजूला, आता दसरा काढायचा म्हणजे काय ते मला आता आता कळायला लागलं. म्हणजे घराची साफसफाई करायला काढायची, है ना. मग आता मला सांगा, असं चकाचक नवरात्र येण्याच्या आधी आपण हे सगळं करतो, किंवा दिवाळी किंवा गणपती येण्याच्या आधी करतो, याची सुरुवात करतो. आणि ज्या दिवशी गणपती येतात किंवा ज्या दिवशी आपल्याला गौरी येतात किंवा ज्या दिवशी घट स्थापना असते किंवा लक्ष्मीपूजन असतं, त्या दिवशी किती ती ऊर्जा जाणवते, किती प्रसन्न वाटतं, है ना, पॉझिटिव्ह वाटतं. पण त्याच्या आधी काय करतो आपण, क्लिनिंग करतो ना. असं वरवर घर पुसतो का, ह्या रूम मधलं सामान त्या रूम मध्ये ठेवतो, हे सगळं चकाचक करतो, ते सामान सगळं चकाचक करतो आणि परत जागेवर आणतो. किंवा घर रिनोव्हेट करायचंय, असं नवीन कोरा मस्त रिनोव्हेशन केलेला फ्लॅट असेल विथ फर्निचर, कसा तो छान दिसतोय ना. पण त्याच्या आधी काय करावं लागतं, सगळं डीप लेवलला जाऊन क्लिनिंग होतं, बरोबर आहे. मग क्लिनिंगची प्रोसेस मस्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही एनर्जीला कनेक्ट होतात
तर त्यावेळेला जर तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्स असेल, ग्रॅटिट्यूड असेल, फॉरगिव्हनेस असेल, लेट इट गो असेल, तर काय होतं, तुम्हाला छान अनुभव येतात. पटापट 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 ती कामं होतात. आणि नाही चला हा फायदा आहे का, चला मी करते आणि मला द्या दीक्षा आणि मग झाला कोर्स. मग काय होतं, किती वरूनच ते असं प्रेशर टाकते, पाईप मधून असं प्रेशर येतं की ती सगळी क्लिनिंग मग सुरू होते. म्हणजे जे म्हणतो ना प्रारब्ध गंडांतर है ना, तर त्या गोष्टी होतात क्लिनिंगच्या. आणि यस ऑफकोर्स त्यानंतर काय बोलावं, सगळं हिशोब बरोबर होतो आणि आपलं आयुष्य खूप सुंदर होतो. अगेन सेशनची जिथे आपण सुरुवात केलेली होती, तर बाळ आईला म्हणतं मला दूध दे, तर दूधच मिळेल. आणि बाळ आईला म्हणतं की मला भूक लागली, काहीतरी खायला दे. त्यावेळेला आई खूप सारे ऑप्शन्स देते आणि सगळं पुढ्यात आणून ठेवते की आता घे, तुला काय पाहिजे ते. तर तसंच आहे की तुम्ही जर स्पेसिफिक मागणं मागाल, ओके, तर तेवढंच मिळेल. पण तुम्ही जर म्हणाल की मी आली, मला तुझ्या पदरात घे, मी शरणागत झाली, तुला माझं काय करायचं ते तू कर, तर मग आपल्या समोर अपॉर्च्युनिटीज पण भरपूर येतील, आपल्या समोर ऑप्शन्स पण भरपूर येतील. आणि जर एक गुलाबाचं फुल मागितलं असेल तर गुलदस्ता मिळेल. ओके, सो असं स्पेसिफिक मध्ये स्वतःला बांधून घेऊ नका. ओके, तर हे असं सगळं आहे. तर उद्या आपण सुरू करूया कोर्स आपला. ऍक्च्युअल जे आहे सिम्बॉल काय आहेत, कसे ड्रॉ करायचे, कसे यूज करायचे, कुठे यूज करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या सुरू करूया. उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये असंच रात्री 9 ते 10 मध्ये ते कव्हर करूया. आणि घटस्थापनेच्या दिवशी मग दीक्षा घेऊन प्रॉपर सेल्फ हिलिंगला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि एनर्जी एक्सचेंज मला वाटतं ग्रुपमध्ये मी शेअर केलेला आहेच, तर तो एनर्जी एक्सचेंज आहे. ओके, मिळावं, ऊर्जा मिळावी आणि लोकांनी खरंच ग्रहण करून, मी तर म्हणते प्रत्येकाने त्याचा फायदा. नशीब जर प्राचीन काही कथा ऐकल्या ना, अक्षरशः ते माणसं वगैरे मी बघायचे ना, माझ्या तरी कधी डोळ्यात पाणी यायचं की म्हणजे किती भाग्यवान ना ती लोक त्यावेळेसची, किती त्या काळात. तर मला असं वाटते की तसेच काही अनुभूती की किती भाग्यवान आपण की आपल्याला हे मिळतंय. म्हणजे खरंच अतिशयोक्ती नाहीये. आत्ताच्या काळात लोकांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे आणि तशी ताईंना पण विनंती राहील की ही ऊर्जा तुम्ही देत राहा लोकांना. तुमच्याकडून असं ज्ञान मिळू दे, सकारात्मक ऊर्जा मिळू दे आणि आम्हाला पुढे जाण्याची ताकद मिळू दे. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. चालेल, ठीक चालेल, आहे. ठीक आहे. सो कुणाला बस ना गोष्ट ओके, ठीक आहे. सो थँक्यू सो मच ज्योतिताई. जसं वरून ती बुद्धी देईल तसं तसं होत राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्यांना कुणाला पुढे यायचं असेल, एनरोल करायचं असेल तर ते करू शकतात. आपला नेहमीचाच तो नंबर आहे, त्यावर एनर्जी एक्सचेंज पाठवून स्क्रीनशॉट शेअर करा. उद्या रात्री 9 वाजेला आपण भेटत आहोत या सेम कोर्ससाठी. ठीक आहे, येस, थँक्यू सो मच. तुम्ही मला ही संधी दिली आणि इतक्या शांतपणे, नम्रपणे जे आलं ते ग्रहण केलं, ते स्वीकार केलं, ते खूप 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 मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच.